नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. वाशी येथे 44वी इंडियन प्रोस्थोडॉन्टिक्स सोसायटी कॉन्फरन्स 2016चं झालं आयोजन. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अनेक तज्ज्ञांची होती उपस्थिती. देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या आर्मीतील अधिकाऱ्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिल्या शुभेच्छा आणि मानले शतशः आभार. गॅस वितरकांकडे अद्यापही आधार कार्ड क्रमांक न दिल्यास गॅस सबसिडी बंद होण्याची आहे भीती. वाशी येथे 44वी प्रोस्थोडॉन्टिक्स दंतचिकित्सा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात कृत्रिम दंतचिकित्सा, रोपण आदी विषयी माहिती देण्यात आली. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत आर्मीतील अधिकारी तसेच अन्य मान्यवर आणि तज्ज्ञ देखील उपस्थित होते. सध्याचे विज्ञान युग आणि त्यातील वाढणारी स्पर्धा सर्वश्रुतच आहे. अशात विविध क्षेत्रापैकी वैद्यकीय शास्त्र अधिक महत्त्वाचं असून त्याचेही वेगवेगळे विभाग आणि तज्ज्ञ आहेत. याच अंतर्गत वाशी येथे 44वी इंडियन प्रोस्थोडॉन्टिक्स सोसायटी कॉन्फरन्स 2016चं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे, डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा आदींसह अनेक तज्ज्ञ मंडळी, आर्मीतील आजी-माजी अधिकारी आणि सैनिक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. 44वी IPS परिषद, ज्यात कृत्रिम दंतशास्त्र हा प्रमुख विषय होता. या परिषदेच्या सुरुवातीला फुगे उडवून या परिषदेची सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत मान्यवरांनी दीप प्रज्वलन केलं. तसेच आमदार मंदाताईंना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलंय. दरम्यान दंतचिकित्सेसंदर्भात घ्यावयाची काळजी, लक्षणे, उपचार आदी संदर्भातील उपलब्ध माहिती विविध स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात आली, ज्याची माहिती आमदार मंदाताईंनी घेतली आहे. भारतीय कृत्रिम दंतशास्त्र संमेलनाची संघटन, सहयोग, संशोधन ही संकल्पना आहे. या परिषदेमध्ये तोंडाचे आरोग्य, मौखिक कर्करोग आणि त्याचे निदान, दंत सौंदर्य, कृत्रिम दंतरोपण, उपचार पद्धती यासंबंधित हे चर्चासत्र, आधुनिक तंत्रज्ञान आणि दंत साहित्य यांचा सर्वांना लाभ व्हावा हेच या परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. यावेळी उपस्थित आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थितांशी संवाद साधलाय. मुंबई में हमारे देश से, हमारे विदेश से आए हुए लोगों का मैं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करना चाहती हूँ, क्योंकि यहाँ के MLA होने के नाते आप सभी का स्वागत करना मेरा फर्ज बनता है। दूसरी बात है कि इस मंच पर हमारे जो चीफ गेस्ट यहाँ पर आए हैं डॉक्टर वेद प्रकाश जी मिश्रा जी, वैसे ही इस संस्था के जो अध्यक्ष है डॉक्टर हिमांशु आर्यन जी, डॉक्टर रंगराजन जी और हमारी बहन जिन्होंने काफ़ी इस प्रोग्राम के लिए काम किया है वो डॉक्टर सुहासिनी नागदा जी, डॉक्टर ओमकार शेट्टी जी, डॉक्टर सविता राम जी, गौरव मिस्त्री जी और जिनका यहाँ पर सत्कार हुआ। हम अच्छे काम करते हैं तो ज़रूर हमारी लोग सराहना करते हैं, हमें सत्कार करते हैं और इतना साल लोगों की सेवा करने के बाद उनको जो आज सम्मान मिला है डॉक्टर हरिप्रकाश जी, मैं उनको भी दिल से बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ। और सभी आए हुए मेरे गेस्ट यहाँ पर और मंच पर बैठे सभी भाइयों और बहनों, परिषद का आयोजन किया हुआ है। मैंने बाकी सुहासिनी जी से मालूमात ली तो उन्होंने कहा कि यहाँ सीनियर सिटीजन के लिए भी फ्री कैंप रखा गया है। अलग अलग तरीके से बच्चों के लिए, लेडीज़ के लिए अलग अलग तरीके से दांतों की रक्षा करने के लिए बहुत सारे यहाँ पर 3 दिन प्रोग्राम होने वाले हैं। मुझे यही एक कहना है कि हमारे देश के नेता, हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, वो हमेशा कहते हैं हेल्थ अच्छी होनी चाहिए, आरोग्य अच्छा होना चाहिए, स्वच्छता होनी चाहिए, मेक इन इंडिया होना चाहिए। तो हम आज यहाँ पर देखकर मुझे ऐसे लग रहा है हमारे मिलिट्री के भाई भी सब बैठे हैं, ये भी डॉक्टर सब आए हुए हैं, तो हम मेक इन इंडिया की ओर ही जा रहे हैं। और आज आपका ये जो संस्था है, इस संस्था ने सचमुच एक अच्छा कार्य नवी मुंबई में 2-3 दिन में करने को लिया है। उसके लिए मेरा पूरा सपोर्ट रहेगा। आपको जो भी दिक्कत या मुश्किल आती है तो हमें कहना, हम आपके साथ सपोर्ट में हैं। क्योंकि अभी अभी आपके सेक्रेटरी जो भाषण किया डॉक्टर रंगराजन जी, उन्होंने काफ़ी अपने भाषण में यहाँ पर कहा है
हम चाहते हैं कि नवी मुंबई में भी आपका एक अच्छा से कार्यालय होना चाहिए और उसके लिए जो भी सपोर्ट होगा हम जरूर करेंगे, क्योंकि अच्छा काम के लिए हम जरूर आपके साथ में हैं। हम देखते हैं आजकल हमारे दांत कितने खराब हो रहे हैं। छोटे बच्चे चॉकलेट खाते हैं, कोई तंबाकू, गुटखा, ड्रग्स, अलग अलग तरीके का हमें व्यसन से हम लोग आगे जा रहे हैं और कैंसर जैसी बड़ी बीमारी हमारे इस देश को एक कीड़ लग गई है। तो इसके लिए जो आप कैंसर के लिए भी जो काम कर रहे हैं, बहुत अच्छा काम कर रहे हैं। देश में ऐसे लोगों की काफ़ी ज़रूरत है। आज इतने मेंबर सारे आप देश विदेश से नवी मुंबई में आए हैं। मुझे पहले नहीं मालूम था कि इतनी बड़ी परिषद होने वाली है। मैं ज़रूर आपको सपोर्ट करती थी अध्यक्ष जी, मुझे नहीं पता था कि इतनी बड़ी ये हो रही है। 2 दिन पहले गौरव आ गया और उन्होंने बताया। चलो अच्छे, नेक्स्ट टाइम भी हम आपके साथ में मिलके बहुत सारे काम करेंगे। और मुझे लोगों को से कहना है कि आप लोग जो काम कर रहे हैं लोगों के लिए, आजकल हम देख रहे हैं कि डॉक्टर के पास ज़्यादा से ज़्यादा चॉकलेट खाने वाले बच्चे, सीनियर सिटीजन जिनके लास्ट में दांत खराब होते वो, तो सबसे ज़्यादा मुझे लगता है नवी मुंबई में डॉक्टर की संख्या दिन ब दिन ज़्यादा बढ़ती जा रही है और स्पर्धा बहुत बड़ी होती जा रही है। फिर भी आपके लिए पेशेंट की कोई, मुझे नहीं लगता है कि कमी होगी। ये उम्र में भी हमें दांतों को चेक करने का टाइम आ जाता है, क्योंकि एक उम्र के बाद हमारे दांत खराब हो जाती है, दांत खराब हो जाते हैं। मैंने अभी पिक्चर फिल्म देखा, उसमें तो इतना बयान दिखाया गया है कि और बाहर भी देखा कि कैंसर से किस तरीके से हमारा मुंह खराब हो जाता है। मुझे आपको सबको लोगों को अवेयरनेस लाने के लिए रिक्वेस्ट है कि लोगों को हम एक अभियान निकालना चाहिए, जिससे ये जो गुटखा, तंबाकू, अलग अलग तरीके से ड्रग्स जो लेते हैं उनके लिए एक अवेयरनेस प्रोग्राम भी हम करना चाहिए हमको, ताकि हम लोग इस देश का एक हिस्सा बन के एक छोटे छोटे तरीके से हम लोग लोगों के सामने जा सकते हैं। हम भी हमारे एरिया में ये सब कुछ करते हैं, मगर आप आज इतने बड़े पैमाने पे देश विदेश से जो आए हुए लोग हैं और आप लोग जरूर ये काम कर ही रहे हैं और इसीलिए तो आज इतना नवी मुंबई में आप लोग इकट्ठा हुए हैं। मेरा आपको पूरा सपोर्ट रहेगा। कुछ भी अगर काम है जिंदगी में, तो अगर नवी मुंबई में कुछ करना है, हेल्थ चेकअप कैंप करने, डॉक्टर के डेंटल कैंप करने, अगर कुछ भी कैंप करना है तो हम आपको जरूर सपोर्ट करेंगे। आपके इस संस्था को मेरा सपोर्ट है। आप 2 दिन में अच्छा ही सबसे कार्यक्रम आपका होगा और लोगों में अच्छा नाम भी जाएगा। और मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि ऐसे ही कार्यक्रम आप 18 साल के बाद नहीं, हर साल किया करो, ऐसे मैं आपको रिक्वेस्ट करती हूँ और दिल से धन्यवाद देती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृत्रिम दंतशास्त्र ही दंतशास्त्राची अशी शाखा आहे की कृत्रिम दात आणि तोंडाचे अवयव तयार करते। या परिषदेत विविध देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। अत्याधुनिक उपकरणे आणि उपचार पद्धती यांचा उपयोग करून रुग्णांची काळजी घेणे हेच या परिषदेचे लक्ष्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MBTV। शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्त आर्मीतील सैनिक अधिकारी यांची आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। तसेच त्यांना शुभेच्छा देत त्यांचे खूप खूप आभार मानले आहेत। सध्या देशातील वातावरण नोटाबंदीमुळे गोंधळाचं आहे, पण जागरूक आणि सच्चा नागरिकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारत बँकांबाहेर आणि ATM बाहेर गर्दी केली, कारण नागरिकांना ही जाणीव आहे की देशाच्या हितासाठी चलनबंदी करण्यात आली आहे। देशासाठी सीमेवर लढणारे सैनिक आपल्या प्राणाची आहुती देतात। अशातच वाशी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आर्मीतील आजी माजी सैनिक अधिकारी यांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सीमेवरील खंबीर भूमिकेमुळे आज आपण सुरक्षित आहोत ही जाणीव ठेवत त्यांचे शतशः आभार मानलेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MBTV। दररोजच्या वापरात गॅस सिलेंडर अतिशय महत्त्वाचा आहे। अशात आता गॅस वितरकांकडे आधार कार्ड क्रमांक न दिल्यास गॅस धारकांची सबसिडी बंद होण्याची भीती आहे। त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड क्रमांक वितरकांना द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे।
रोजच्या वापरात गॅस सिलेंडरची महत्त्वाची भूमिका असते. अशात त्यासाठीही आता अनुदान सुविधा आहे, पण त्यातही नियम आणि अटी आहेत. याच अंतर्गत गॅस धारकांनी आधार कार्ड क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. गॅस वितरकांकडे अद्यापही आधार कार्ड नंबर दिला नसल्यास तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयओसीद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबरपूर्वी ज्यांनी आधार कार्डचा नंबर गॅस वितरकांना दिलेला आहे त्यांनाच सबसिडी मिळणार आहे. मात्र आधार कार्डचा नंबर न दिलेल्यांना 1 डिसेंबर नंतर गॅस कनेक्शन असूनही सबसिडी मिळणार नाही. नोटाबंदी नंतर सरकार आता गॅस सिलेंडर अनुदानावर नजर ठेवणार आहे. त्यासाठी नियम कडक असणार आहेत. आयओसीनुसार तुम्हाला आधार कार्डचा नंबर गॅस वितरकास बँक खात्याशी जोडावा लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे, नाहीतर गॅसची सबसिडी मिळणार नाही. केंद्र शासनाने गॅस सबसिडी धारकांना आपला आधार कार्ड नंबर जो आहे तो आपल्या शाखेमध्ये नोंदवण्यासाठी सांगितलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी गॅस ग्राहक जे आहेत ते आपले आधार कार्ड नंबर आहेत ते आपल्या अकाउंटशी संलग्न करत आहेत. बघू शकता आपण या ठिकाणी कशा प्रकारे जोरदार कामकाज चालू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शाखेचे उपव्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की कशी प्रक्रिया आहे. तर काय सांगाल, कशी प्रक्रिया आहे? गॅस सबसिडी धारक जे आहेत त्यांचे आधार कार्ड जे नंबर आहेत ते संलग्न करण्याचं काम चालू आहे, काय वाटतं? हिंदुस्थान पेट्रोलियमने जे डिक्लेअर केलेलं आहे की LPG सबसिडीसाठी ग्राहकांना आपल्या कंझ्युमर कार्डशी आधार कार्ड लिंक करायचं आणि बँक अकाउंटशी लिंक करायचं आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत लास्ट डेट दिलेली होती, पण काही ग्राहकांनी ते अजून जमा करण्याचे चालू आहे. ते कमीत कमी दिवसातून 30 ते 40 लोकांचं आधार कार्ड अजूनपर्यंत जमा केलं जातं आहे आणि ते आमच्याकडे सीडिंग करण्याचं काम चालू आहे. त्यामध्ये आता आमचे स्टाफ मेंबर काय करत आहे ते सीडिंगचं काम चालू आहे, ते करत आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती, काय अजून वाढवण्यात आलेली, काय वाटतं? त्याबाबत अजून काय आम्हाला असं सांगण्यात नाही आलेलं आहे, पण जे आधार कार्ड जे येतात आमच्याकडे ते आम्ही संलग्न करत आहे. ग्राहकांना काय आव्हान करायला त्या माध्यमातून? आम्ही एवढंच सांगू इच्छितो की ग्राहकांनी ज्यांचे आधार कार्ड बँक अकाउंट आणि LPG ग्राहकाकडे ज्यांनी लिंक केलं नाही आहे त्यांनी प्रत्येकाने आपापलं लिंक करून घ्यावं, हेच त्यांना सांगण्याचं आवाहन करतो आहे. आधार कार्ड समजा संलग्न नाही केलं तर काय पुढे काय, म्हणजे त्यांची जी सबसिडी येते त्यावरती कुठे बंद होणार आहे का, काय वाटतं? जर आधार कार्ड लिंक असेलच तर सबसिडी मिळली जाते. आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना सबसिडी मिळण्याचा काही इश्यूज येत नाही. आपण पाहिलं की आधार कार्ड जे नंबर जे आहेत ते आपल्या अकाउंटशी संलग्न करा असं एकंदरीतपणे एक शाखेतर्फे एक आवाहन करण्यात येतं. कॅमेरामॅन सूरज कांबळेसोबत राज चव्हाण, MVTV, नवी मुंबई. नेरूळ शिरोणी येथील एका लॉजवर सापळा रचत छापा टाकण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने प्राप्त माहितीच्या आधारे कारवाई करत हॉटेलचा मॅनेजर आणि वेटरला ताब्यात घेतलंय. नवी मुंबईत दररोज गुन्ह्याच्या घटना घडतायत. अशात नेरूळ शिरवणे येथील लॉजवर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. याबाबत विस्तृत माहिती अशी की गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नेरूळ शिरवणे येथील सनराईज या लॉजवर छापा टाकला. त्या ठिकाणी महिला कामगारांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जातोय अशी माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे खात्री पटवून त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत महिलेची सुटका करून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे, ज्यात एक मॅनेजर तर दुसरा वेटर आहे. या दोघांविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत ACP नितीन कौसडीकर यांनी अधिक माहिती दिली. नवी मुंबई आयुक्तालयाच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने काल एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे, ज्यात माननीय पोलीस आयुक्त, उपायुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सनराईज लॉज नेरूळ पोलीस स्टेशन हद्दीमधल्या शिरवणे गाव या ठिकाणी या लॉजवर ते वेश्या व्यवसाय स्वतःच्या फायद्यासाठी मॅनेजर आणि इतर लोक करतात अशी माहिती असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला आणि त्या ठिकाणावरून एका महिलेची सुटका केलेली आहे. आणि यात पंटर गिराईक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, ज्यात सनराईज लॉजचे मॅनेजर प्रकाश दल बहादूर आणि वेटर हरिओम महेश सिंग जे की वेश्या पुरवण्याचा धंदा करतात व ज्यात स्वतः दलाली करतात अशा प्रकारची ही केस असून यात दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि महिलेची त्या ठिकाणी सुटका करून या दोघांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवी मुंबईतील वाढते गुन्हे खरंच चिंतेची बाब आहे. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. तुर्भे MIDC येथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सदर महिलेकडून 21,380 रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने ब्राऊन शुगर पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेस अटक केली आहे। विस्तृत बातमी अशी की तुर्भे MIDC पोलीस ठाणे हद्दीत ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचत गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीच्या आधारे त्याच वर्णनाची महिला त्या ठिकाणी दिसून आली असता तिला ताब्यात घेण्यात आलं। महिलेचे नाव आहे मुन्नी जुम्मा शेख, वय वर्ष 42, राहणार फायझर रोड, तुर्भे नाका। तिच्याजवळून 21,380 रुपये किमतीची ब्राऊन शुगर मिळाली आहे। त्यामुळे तिच्या विरोधात NDPS कायदा 1985